निवडणुकांचा धुरळा उडालेला आहे। या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। माळेगाव नगरपंचायतीसाठी अजित पवार आणि रंजन तावरे आमने सामने। माळेगाव नगरपंचायत आम्हीच जिंकणार, रंजन तावरेंनी व्यक्त केला विश्वास। रत्नागिरीच्या खेडमध्ये महायुती होण्यासाठी रवींद्र चव्हाणांचा पुढाकार। खेडमध्ये महायुतीचाच उमेदवार निवडून आलेला असेल, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केला विश्वास। माजी आमदार चंद्रकांत दानवे पक्ष आणि कार्यकर्त्यांना विकून टाकणार, त्यांना कार्यकर्त्यांसोबत काहीही घेणं देणं नाहीये, त्यामुळे हे स्वतंत्र लढणार नाहीयेत। भाजप आमदार संतोष दानवेंची चंद्रकांत दानवेंवर टीका। अजित पवारांचे राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर पक्षाच्या धोरणांवरती नाराज। प्रदीप गारटकर हे 17 तारखेला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती। ऐन निवडणुकांच्या तोंडावर पुण्यामध्ये अजित पवारांच्या पक्षाला मोठा फटका। ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष पवार आज भाजपात पक्षप्रवेश करणार। आज कार्यकर्त्यांसह भाजप प्रवेश करणार। स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। परभणीच्या पूर्णामध्ये मवियाकडून नगराध्यक्ष पदासाठी प्रेमला एकलारे यांची उमेदवारी जाहीर। बैठकीमध्ये खासदार संजय जाधव यांची घोषणा। परभणीच्या पेडगावचे सरपंच आशिष हरकळ आणि माजी उपसरपंच जितेंद्र देशमुख काँग्रेसमध्ये दाखल, तर बाबाजानी दुर्राणी यांच्या प्रयत्नांना यश। हिंगोलीमध्ये 3 कोटी रुपयांच्या बनावट नोटा आल्या। सदर प्रकरणामध्ये संतोष बांगर यांचा निकटवर्तीय राम कदम सूत्रधार, भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांचा खळबळजनक दावा। धाराशिवच्या भूम परंड्यामध्ये आजी माजी आमदारांमुळे महायुतीत तणाव। महाविकास आघाडीला घेऊन राहुल मोटे यांची सावंतांच्या विरोधात फिल्डिंग।